नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. चारकोपगाव, कांदिवली पश्चिम आणि इथल्या श्रद्धा शेवडे या आपल्या ताईला भेटणार आहोत. लग्नाच्या मांडवात लवकरच शुभमंगल सावधान असे शब्द तिच्या कानावर पडणार आहेत आणि मग सासरी जायला निघणारी आमची श्रद्धा ताई आत्ता या ठिकाणी म्हणजे तिच्या माहेरी तिच्या घरात तिच्या आईवडिलांशी कसा संवाद साधते आहे, काय तिने भावी आयुष्याची स्वप्न बघितली आहेत जाणून घेणार आहोत. चला भेटूया श्रद्धा ताईला. नमस्कार. 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 बापरे, कालपासून प्रॅक्टिस केली असेल ना? एवढं नाही, स्वतःसारखं करायचा विचार. माझे होणारे मिस्टर नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. त्या सासूबाई. नमस्कार. हे वडील. नमस्कार. ते सासरे बुवा. नमस्कार. ही मंदारची आजी. नमस्कार. ही माझी आत्या. हे माझे आजी आजोबा. हा, ही माझी नणंद आणि तिची मुलगी आणि ते आमच्या बिल्डिंग मधले आहेत, मागे आहेत त्या. आणि आमच्याकडे कामाला आहे. वा वा. ती रडते आहे पण पाठीमागे शहनाई वाजते असं वाटायला लागलं. सुरुवात करूया गप्पांना. बालपण सगळं इथेच गेलं की अजून कुठे या? नाही, मूळचे आम्ही पार्लाला राहणार आहे. त्याच्यानंतर 10 वर्षापूर्वी इकडे आम्ही शिफ्ट झालो. आणि आता कुठे जाणार? आता इथेच कांदिवलीला जवळच घेतलेली आहे. ती इथे जवळच आहे, म्हणजे आई वडिलांच्या जवळच बघितली जागा. जवळ राहणार लग्नानंतर हे ठरवण्यासाठी तयार झालेला मुलगा जो कोणी आहे तो कुठे भेटला, कसा काय भेटला? तो भेटला इथेच, म्हणजे आमच्या दोघांचाही मित्र हा एक कॉमन आहे. तो त्याला ऍक्च्युली त्याने इथे बोलवलं होतं की आपण एकत्रच, इथेच त्याने बोलवलं होतं म्हणजे जवळ. हो, ते माझा मामा आणि माझा एक मित्र असे 2 जण ते एकमेकांचे मित्र आहेत. तर त्याने इथे बोलवलं की रत्नागिरीला जायचंय तर तू इथेच आहे, आपण एकत्र गाडीने जाऊ. पण तो रत्नागिरीला कशाला येणार होता? तो त्याच्या घरी जायला, कारण तो ओरिजिनल रत्नागिरीचा आहे. तो इथे शिक्षण आणि नोकरीसाठी इथे असतो. कोण? माझे होणारे मिस्टर. अच्छा, ते रत्नागिरीचे आहेत ओरिजिनल. हो, म्हणजे ते रत्नागिरीला जाणार होते. हो. म्हणून तुमच्या मामाने आणि तुमच्या मित्राने त्याला इकडे बोलवलं. येस. का तुमच्याकडनं एसटी सुटते का? नाही, त्याने मामाने 4 व्हीलर आणली होती, तर एकत्र गाडीतनं जाऊया म्हणून. आणि मग तो इकडे आला. हो. मग काय झालं इकडे आल्यावर? इथे आल्यानंतर त्याने ओळख करून दिली, म्हणजे मामाने आणि माझा मित्र जो होता तो, आणि जो मित्र आमचा होता तो त्याचाही मित्र आहे, म्हणजे कारण ते दोघं रत्नागिरीतलेच राहणार आहे, त्यामुळे त्याचाही तो मित्र. त्याने ओळख करून दिली. मग सगळेजण जेवलो वगैरे, जेवून वगैरे मग यांनी थोडा आराम केला आणि मग निघाले जायला रत्नागिरीला. बर. आणि मग तेव्हा त्यांनी ठरवलं की हे आरामासाठी घर बरं आहे? नाही, ते मला माहित नाही. आराम त्याने कधी ठरवलं हे मला माहिती नाही. पण साधारण कधी ठरवलं मग त्याने? मोस्टली जेव्हा रत्नागिरीतनं जाऊन नंतर आला मुंबईत, एक महिन्याने किती मुंबईत आला, त्यावेळेला मग आमचं ओळख वगैरे आणखीन चांगली झाली आणि मग अशीच भेट चालू होती. काय ओळख चांगली झाली? नाही, म्हणजे तो तिथे गेल्यानंतर पण आम्ही फोनवर बोलायचो वगैरे, असं सगळं चालू होतं. पण असं कधी नंबर दिला त्यांनी? इथे जेव्हा आला होता त्यावेळेला. अच्छा, तेवढ्यात बरंच काम केलं त्यांनी. एक मिनिट, पण या कहाणीत इंटरेस्ट येत असताना नायकाची सुद्धा उपस्थिती पाहिजे. बोलवा त्यांना. मंदार, ये दारात उभं करो. बस. नमस्कार. बरं, ते इकडनं एसटी सुटणार म्हणून रत्नागिरीला जायला तुम्ही जे आलात तेव्हा कुठे बसला होता या घरात साधारण? आठवतंय तो दिवस? जेवायला इथे बसलो होतो. जेवायला इथे बसला तेव्हा डायनिंग टेबल होता. आले बरोबर जेवायला बसला? हो, दुपारच्या वेळेत आलो मी, त्यामुळे जेवण आम्ही लगेच निघणार होतो. आणि तेव्हा आमची ताई कुठे होती? तेव्हा आतमध्ये होती. एवढ्यात नंबर कसा दिला तो? फोन नंबर कसा पोहोचवला? नंबर मागितला, नंबर काय वगैरे. एवढ्या वेळात? काय जादू आहे बाबा या घरात. बर. मग नंतर पुढे तुम्ही बऱ्याचदा भेटलात वारंवार, हो ना? फोनवरून संपर्क झाला. मग असं काय वाटलं की बाबा काय वेगळेपणा वाटला आमच्या ताईमध्ये? वेगळेपणा म्हणजे ती खूप केअरिंग आहे कुठल्याही गोष्टीत. आणि मी मुंबईत एकटाच राहायचो, माझा आई वडील सगळं रत्नागिरीत असतात, त्यामुळे ती माझी काळजी घ्यायची. त्यामुळे बघितलं अति काळजीचे काय काय असतात. अति काळजीमुळे काय काय होतं. बर. मग आता या घराबद्दल सांगा, सासरे बुवांबद्दल सांगा. त्यांच्याशी संवाद साधलात की नाही कधी? सासूबाईंशी संवाद झाला की नाही? काय वाटतोय स्वभाव? आता व्हायचंय त्यामुळे बरंच बोलणार तुम्ही, तो भाग वेगळा. पण काय कसं काय? बरोबर म्हणताय. दोघांचाही स्वभाव एकदम छान आहे. मी इथे एकटा असतो त्यामुळे माझी व्यवस्थित काळजी घेतात की जेणेकरून मला आई बाबांची उणीव वाचू नये, व्यवस्थित माझी सगळी काळजी घेतात. बर.
चला मग आता लग्नाची तयारी झालेली आहे. हो जवळजवळ. यांच्या स्वभावातली कुठली गोष्ट आवडत नाही? पटकन राग येतो, रिॲक्ट होतो. काय हो? येतो. आणि यांच्या बाबतीत आठवायला लागेल आवडत नाही अशी गोष्ट. घाबरू नका, यांच्या घरात नाही 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 नाही. मी आहे, काळजी करू नका. बर, कधी नाटकात एकांकिकेत काम केलंय? मी केलंय कॉलेजमध्ये असताना. साधारण काय भूमिका होती? माझी ऍक्च्युली थोडी सिरियस भूमिका होते एकांकिकेमध्ये. अरे बापरे, पण ते लोकं रडली? नाही, ऍक्च्युली झालं उलट. ते एकांकिका सिरियस होती ती त्याला मी कॉमेडीमध्ये रूपांतरित केलं. अरे वा. ते कसं झालं ते आम्हाला पण माहित नाही. म्हणजे सगळे लोक हसतच होते? हो, नॉर्मली सगळेच. म्हणजे ते कसं झालं स्टेजवर हे मलाही अजून न सुटलेलं कोड आहे की ते सिरियस नाटक होतं ते असं एकदम कॉमेडीत कसं काय झालं. बरं झालं मग पुढे या क्षेत्रात आपण कार्यरत नाही झालात. कारण सिरियस नाटकाचं कॉमेडी कसं करायचं हे आमच्या ताईने खूप छान. आणि ताई सांगतो कॉमेडीवरून 13 तारीखपासून म्हणजे 13 फेब्रुवारीपासून कॉमेडीचा पुन्हा धमाका आविष्कार घेऊन झी मराठी सज्ज झालेला आहे. आणि पू बाई पू सोमवार आणि मंगळवार 13 तारीखपासून रात्री 9:30 वाजता आपल्याला झी मराठीवर बघायला मिळणार आहे. पण तिथे कॉमेडी सिरियसली केली जाते. मग कसं वाटतं आता सासरी जाणार तर? असं काही नाही, पण ओळख आहे त्यामुळे इतकं काही दडपण नाही आहे. सगळे चांगले समजून घेणार आहेत, जपून घेणार आहेत. चला, ताईला दडपण नाही पण नेमका आई आणि सासूबाईंच्या मनात काय चाललंय हे जाणून घेणार.